नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 7.1 सोडवणार आहोत. सोडूया. हा प्रॅक्टिस सेट आपल्या व्हेरिएशन या चॅप्टरवर आधारित आहे. तर सर्वप्रथम व्हेरिएशन म्हणजे काय ही बेसिक कन्सेप्ट आपण समजून घेऊया. सपोज वी टेक 2 columns, one column for notebook and second column price of notebook. Price of notebook. एका नोटबुकची प्राइस 20 रुपीज आहे. तर 2 नोटबुकची प्राइस किती होईल? 40 रुपीज. मग 3 नोटबुकची प्राइस 60 रुपीज होईल. 4 नोटबुकसाठी 80 रुपीज होतील. फॉर 5 नोटबुक 100 रुपीज. फॉर 6 नोटबुक 120 रुपीज होतील. कारण एका नोटबुकची प्राइस 20 आहे. त्यावरून आपण हे काढलेलं आहे. आता या 2 कॉलमवरून आपल्या लक्षात काय येते? ज्या वेळेस नंबर ऑफ नोटबुक्स इन्क्रीज होतात, वाढत जाते ही संख्या, त्यावेळेस प्राइस ऑफ नोटबुक आल्सो इन्क्रीजेस, म्हणजे ही पण प्राइस वाढत जाते. सपोज वी टेक नोटबुकसाठी एक्स आणि प्राइस ऑफ नोटबुकसाठी वाय. म्हणजे ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू इन्क्रीज होते त्यावेळेस वायची सुद्धा व्हॅल्यू इन्क्रीज होते. अजून एक रेशिओ घेऊ आपण एक्स बाय वायचा. म्हणजे एक्स बाय वाय हा रेशिओ म्हणजे एक्सची व्हॅल्यू जर आपण 1 घेतली आणि वायची 20 घेतली तर हा रेशिओ 1/20 येतो. हा रेशिओ किती येईल आपला? 2/40 होईल. हा रेशिओ येईल आपला 3/60. हा रेशिओ होईल 4/80. 5/100 and 6/120. हा 1/20 आलेला आहे. हा किती आला आहे? 2/40. 2/40 म्हणजेच काय? हे जर स्मॉल फॉर्म घेतला तर 1/20 येते. हा पण स्मॉल फॉर्म घेतला, काटाकाटी केली तर 1/20. हा पण 1/20. 1/20 म्हणजे प्रत्येक रेशिओ आपला 1/20 येतो आहे. म्हणजे प्रत्येक रेशिओ कसा आलेला आहे? कॉन्स्टंट आलेला आहे, सेम आलेला आहे प्रत्येक रेशिओ. येथे एक्स अँड वाय ह्या 2 क्वांटिटीज आहेत. एक्स आणि वाय ह्या 2 क्वांटिटीज आहेत आणि त्यांचा रेशिओ कसा आलेला आहे? जर एक्स बाय वाय केला आपण तर प्रत्येक वेळेस रेशिओ कॉन्स्टंट आलेला आहे. कॉन्स्टंट म्हणजे एक्स आणि वाय यामध्ये काय आहे? डायरेक्ट व्हेरिएशन आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू इन्क्रीज होत असताना वायची पण इन्क्रीज होते आणि रेशिओ कसा येतो आपला? कॉन्स्टंट. म्हणून एक्स आणि वाय ह्या 2 क्वांटिटी कशा आहेत? डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये आहेत. हे स्टेटमेंट आपण कसं लिहितो? एक्स डायरेक्ट प्रोपोर्शनल टू वाय किंवा एक्स डायरेक्ट व्हेरिएट टू वाय हा सिम्बॉल वापरतात व्हेरिएशन इंडिकेट करण्यासाठी. अल्फा हे ग्रीक लेटर आहे. ग्रीक लेटर ते आपण व्हेरिएशन इंडिकेट करण्यासाठी यूज करतो. म्हणजे एक्स डायरेक्टली व्हेरिएशन टू वाय. तर आता एक्स बाय वाय हा रेशिओ इक्वल टू कॉन्स्टंटसाठी व्हेरिएशनमध्ये के यूज करतात. के म्हणजे काय? व्हेरिएशन कॉन्स्टंट. व्हेरिएशन कॉन्स्टंट केला व्हेरिएशनचा कॉन्स्टंट म्हणायचं. आणि यावरून आपणास एक्सची व्हॅल्यू काढता येईल. एक्स इक्वल टू के आणि वाय या साईडला मल्टिपलमध्ये जातील के वाय. हे इक्वेशन मिळेल. हे इक्वेशन कशाचं आहे? इक्वेशन फॉर्म ऑफ एक्स इक्वल टू के वाय हा इक्वेशन फॉर्म आहे व्हेरिएशनचा. इक्वेशन फॉर्म ऑफ व्हेरिएशन. आता यावरून आपण प्रॅक्टिस सेट 7.1 सोडू. पहिला प्रश्न कसा आहे पहा? राईट दी फॉलोइंग स्टेटमेंट्स युजिंग दी सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. म्हणजे व्हेरिएशनचा सिम्बॉल कोणता आहे आपला? तो अल्फा. हा सिम्बॉल यूज करून हे दिलेले स्टेटमेंट आपणास लिहायचे आहेत. स्टेटमेंट काय दिलेलं आहे? सर्कम्फरन्स
त्यासाठी सी इंडिकेट केलेला आहे. सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस. म्हणजे सर्कम्फरन्स सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू म्हणजे हा सिम्बॉल आणि इट्स रेडियससाठी आर दिलेलं आहे. हेच आन्सर येणार आपलं. सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर हे आन्सर येईल. कारण सी म्हणजे काय, सर्कम्फरन्स, सर्कलचा सर्कम्फरन्स, ही पूर्ण बाउंड्री म्हणजे सर्कम्फरन्स, आणि रेडियस ही होईल रेडियस. जर आपण सर्कम्फरन्स वाढवला, आता हा मोठा केला सर्कम्फरन्स, तर रेडियस पण कशी होईल, त्या प्रमाणात इन्क्रीज होईल. रेडियस पण इन्क्रीज होते. म्हणून हे कसं आहे, डायरेक्ट व्हेरिएशन आहे सर्कम्फरन्स आणि रेडियसमध्ये. नेक्स्ट, आता कन्झम्पशन ऑफ पेट्रोल इन अ कार अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट कार आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजे पेट्रोल आणि डिस्टन्स. आता 1 लिटरमध्ये एखादी कार समजा 50 किलोमीटर अंतर जाते. 2 लिटरमध्ये किती जाईल मग, 100 किलोमीटर. 3 लिटरमध्ये 150 किलोमीटर. म्हणजे काय होते, लिटर वाढवले तर किलोमीटर पण वाढतात. म्हणजे पेट्रोलसाठी L आणि डिस्टन्ससाठी D दिलेलं आहे त्यांनी. L डायरेक्टली व्हेरिएशन टू डिस्टन्स, हेच आन्सर लिहायचं आपलं. फक्त एवढाच सिम्बॉल आपल्याला ॲड करायचा आहे. हे समजण्यासाठी आपण एक्झाम्पल लिहिलेलं आहे, फक्त एवढंच लिहायचं आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो नंबर ऑफ ॲपल्स आणि कॉस्ट ऑफ ॲपल्स यांचं व्हेरिएशन दिलेलं आहे, डायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजे ह्या दोन क्वांटिटीज आपल्या डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये आहेत. म्हणजे y डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x किंवा x डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y. म्हणजे y/x हा रेशो कसा येईल आपला, कॉन्स्टंट येईल, कॉन्स्टंट. यावरून आपण xची व्हॅल्यू आणि yची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे y इक्वल टू काय होईल, y इक्वल टू kx, हा एक फॉर्म्युला. आणि यावरून x काढता येईल, x इक्वल टू y/k होईल, y/k. आता हे 3 फॉर्म्युले माहीत झाले आपणास. तर आपण कॉन्स्टंट सर्वप्रथम काढून घेऊ. येथे 1 xची व्हॅल्यू असताना yची दिलेली आहे, येथे xची असताना yची दिलेली आहे. पण येथे yची व्हॅल्यू दिलेली आहे आपणास 56, पण xची काढायची आहे, xची व्हॅल्यू काढायची आपणास. मग फॉर्म्युला कोणता यूज करणार आपण, प्रथम आपण कॉन्स्टंट काढून घेऊ. y/x, xसाठी ही घ्या किंवा ही घ्या, कोणती घेतली चालेल, पण जी xची घेतली त्याच्यासमोरची yची घ्यावी लागेल. yची व्हॅल्यू आपण येथे 8 घेऊ आणि xची व्हॅल्यू 1 घेऊ आणि त्यावरून इक्वल टू k, म्हणजे 8/1 म्हणजे kची व्हॅल्यू किती येते आपली 8. kची व्हॅल्यू मिळाली. आता इथे आपणास कोणती काढायची आहे, xची काढायची व्हॅल्यू. दिलेली काय आहे, yची दिलेली आहे, xची काढायची. मग xचा फॉर्म्युला कोणता आहे, x इक्वल टू y/k. म्हणजे x इक्वल टू yची किती दिलेली आहे 56 आणि k म्हणजे कॉन्स्टंट किती आलेला आपला 8. म्हणजे हे काय होईल, x इक्वल टू 7. म्हणजे xची व्हॅल्यू किती येईल येथे आपली 7. आता xची दिलेली आहे, yची काढायची आहे, xची व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजे ही व्हॅल्यू दिलेली आहे आपणास, yची कॅल्क्युलेट करायची. मग yसाठी फॉर्म्युला y इक्वल टू kx, y इक्वल टू kx आणि k आपला 8 आलेला आहे. xची व्हॅल्यू किती दिली 12 इंटू 12 म्हणजे काय होईल 96. म्हणजे ही व्हॅल्यू येईल आपली 96. आता येथे xची काढायची आहे, yची दिलेली आहे, xची काढायची. म्हणजे xची काढायची म्हणून हा फॉर्म्युला यूज करणार आपण, x इक्वल टू y/k, x इक्वल टू y/k, xची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आणि yची किती दिलेली आहे 160 आणि आपला कॉन्स्टंट आलेला 8 म्हणजे 20. yची व्हॅल्यू काय येईल 20. इथे आपण 20 लिहिणार. म्हणजे एका ॲपलची कॉस्ट 8 रुपीज, तर 4 ॲपलची कॉस्ट किती होईल 32 रुपीज. 7 ॲपलची कॉस्ट 56 रुपीज. म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशनप्रमाणे
नेक्स्ट येथे एम आणि एनचे डायरेक्ट व्हेरिएशन आहे. एमची व्हॅल्यू 154 असताना एनची 7 आहे. तर आपणास एमची व्हॅल्यू काढायची आहे, त्यावेळेस एनची व्हॅल्यू 14 असते. म्हणजे ज्यावेळेस एमची व्हॅल्यू 154 आहे त्यावेळेस एनची व्हॅल्यू किती आहे? 7. आणि ज्यावेळेस एमची आपणास एम कॅल्क्युलेट करायचं आहे त्यावेळेस एनची व्हॅल्यू 14 आहे. म्हणजे याप्रमाणे आहे. आणि एम आणि एन कसे आहेत? आपले डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये आहेत. म्हणजे एमची ही व्हॅल्यू दिलेली असताना ही पण दिलेली आहे एनची, त्यावेळेस एमची व्हॅल्यू काढायची आहे, त्यावेळेस एनची व्हॅल्यू ही दिलेली आहे आपणास. आता एम आणि एन डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये आहे म्हणजे एम डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन असं लिहू शकतो आपण. यावरून आपणास एम बाय एन म्हणजे इक्वल टू के असते माहिती आहे आपणास, कॉन्स्टंट असतो. तर एमची व्हॅल्यू दिलेली आहे आपणास 154 आणि एनची व्हॅल्यू 7. यावरून आपण कॉन्स्टंट काढू शकतो. म्हणजे केची व्हॅल्यू काय होईल? 22. म्हणजे के इक्वल टू काय येईल? 22. आता केची व्हॅल्यू मिळाली आपणास, त्यावरून आपण आता या फॉर्म्युल्यावरून एनची व्हॅल्यू काढता येईल आपणास. या फॉर्म्युल्यावरून एमची व्हॅल्यू काय होईल? एम इक्वल टू एन के होईल. एन के आपलास एनची पाहिजे म्हणजे एनचा फॉर्म्युला काय होईल? एन इक्वल टू एम बाय के. एम बाय के हा फॉर्म्युला होईल. मग येथे एन इक्वल टू एम बाय के हा फॉर्म्युला यूज करू आपण. तर काय होईल? एनची व्हॅल्यू आपणास 14 दिलेली आहे. एमची काढायची आहे म्हणजे एम आणि के इक्वल टू हा एम इक्वल टू एन के हा फॉर्म्युला यूज करू म्हणजे कॅल्क्युलेशन आपलं क्रिटिकल होणार नाही आहे. एम इक्वल टू एन के. आता एनची व्हॅल्यू 14 आणि केची व्हॅल्यू 22. हा मल्टिप्लिकेशन 14 इंटू 22 म्हणजे हे येईल आन्सर 14 2 28 0 28 30 308. म्हणजे एनची व्हॅल्यू काय होईल? 308 येईल त्यावेळेस आपली. ज्यावेळेस एनची व्हॅल्यू 14 आहे त्यावेळेस एमची व्हॅल्यू 308 येईल. नेक्स्ट येथे एन व्हॅरीज डायरेक्टली एम म्हणजे ह्या दोन क्वांटिटीमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे, त्यामुळे एन डायरेक्टली प्रपोर्शनल टू एम असं लिहू शकतो आपण. म्हणजे आपलं इक्वेशन कसं तयार होईल? एन इक्वल टू के एम. कारण के काय राहील आपला? व्हेरिएशन कॉन्स्टंट. के हा व्हेरिएशन कॉन्स्टंट आहे. यावरून आपणास एनची व्हॅल्यू या दोन्हीपैकी कोणती घेतली तरी चालेल आणि एमची व्हॅल्यू दोन्हीपैकी एक घ्यायची. पण एनची व्हॅल्यू जर आपण 3 घेतली, एनची व्हॅल्यू आपण 12 घेतली तर एमची व्हॅल्यू 3 घ्यावी लागेल. जर एनची व्हॅल्यू 20 घेतली तर एमची व्हॅल्यू येथे 5 घ्यावी लागेल. आपण एनची व्हॅल्यू येथे 12 घेऊ आणि के आणि एमची व्हॅल्यू 3 घेऊ. त्यावरून आपणास केची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. देअरफॉर के इक्वल टू हे 3 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, या साईडला गेल्यानंतर डिव्हिजनमध्ये जातील. म्हणजे केची व्हॅल्यू काय येईल? 4. देअरफॉर के इक्वल टू 4. आता केची व्हॅल्यू आपणास मिळालेली आहे. फॉर्म्युला आपला कोणता झालेला आहे? हा एक फॉर्म्युला आहे एन इक्वल टू के एम. आणि यावरून एमचाही व्हॅल्यू काढता येईल. एमची व्हॅल्यू काय होईल? एन बाय के. एन बाय के हे दोन फॉर्म्युले आणि कॉन्स्टंट आता आपणास माहीत झालेला आहे. आता एमची व्हॅल्यू आपणास येथे 6.5 दिलेली आहे म्हणजे एम इक्वल टू 6.5. तर एनची व्हॅल्यू काढायची, येथे एनची व्हॅल्यू काढायची. आता एनची व्हॅल्यू काढायची म्हणून हा फॉर्म्युला यूज करू आपण. एन इक्वल टू के एम. के एम केची व्हॅल्यू आपली 4 आलेली आहे आणि एमची व्हॅल्यू 6.5 घेऊ. 6.5 इंटू 4. 6.5 इंटू 4 म्हणजे काय होईल? 26 म्हणजे 26 होईल एनची व्हॅल्यू. देअरफॉर एन इक्वल टू 26. म्हणजे येथे काय येईल? 126 येथे येईल आपलं ही व्हॅल्यू. आता येथे एनची व्हॅल्यू दिलेली आहे, एमची कॅल्क्युलेट करायची आहे. एनची व्हॅल्यू दिलेली आहे, एमची काढायची म्हणून हा फॉर्म्युला यूज करणार. एम इक्वल टू एन बाय के. एम इक्वल टू एन बाय के.
एनची व्हॅल्यू 28 आहे, इक्वल टू 28, आणि आपण कॉन्स्टंट काढलेला आहे 4, म्हणजे कॅल्क्युलेशन येईल आपलं 7, म्हणजे एमची व्हॅल्यू काय होईल आपली 7, येथे येईल 7. आता एमची व्हॅल्यू 1.25 आहे, एमची व्हॅल्यू 1.25, एनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आपणास, आणि केची व्हॅल्यू माहिती आहे 4 आहे. आता एनचा फॉर्म्युला एन इक्वल टू के एम, म्हणजे एन इक्वल टू के एम, केची व्हॅल्यू 4 आणि एमची व्हॅल्यू 1.25. आता हे 1.25 इंटू 4, हे आन्सर येईल 0.05, म्हणजे 5.0 म्हणजे 5, इथे येईल आपलं 5. समजले. नेक्स्ट, येथे y व्हॅरीज डायरेक्टली ॲज स्क्वेअर रूट ऑफ एक्स. स्क्वेअर रूट ऑफ एक्स म्हणजे काय, ह्या साईनमध्ये असं स्क्वेअर रूट ऑफ एक्स, व्हेन एक्सची व्हॅल्यू 16 असताना वायची व्हॅल्यू 24 आहे, तर कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काढायचं आपणास आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. तर वाय व्हॅरीज डायरेक्टली म्हणजे वाय डायरेक्टली व्हेरिएशन टू रूट एक्स, ही माहिती दिलेली आहे आपणास. यावरून आपण वाय इक्वल टू कॉन्स्टंट घेऊ शकतो. हे साईन काढलं इक्वल टू, तर येथे कॉन्स्टंट ॲड करावं लागेल, हे येईल आपणास. यावरून काय येईल मग, के इक्वल टू वाय बाय रूट एक्स. आता देअरफॉर के इक्वल टू वायची व्हॅल्यू 24, त्यावेळेस रूट एक्स किती असतो 16, नाही त्यावेळेस एक्सची व्हॅल्यू 16 आहे, म्हणजे रूट एक्समध्ये 16 येईल, कारण एक्सची दिले रूट एक्सची व्हॅल्यू नाही म्हणून एक्सची व्हॅल्यू 16. तर आता इथे 24 आणि रूट 16 म्हणजे काय 4 होईल, इक्वल टू, आता हे कॅल्क्युलेशन करता येईल. एक्सची व्हॅल्यू येईल आपली 6, आपली केची व्हॅल्यू येईल 6, म्हणजे कॉन्स्टंट मिळाला आपणास के इक्वल टू 6. हा काय व्हेरिएशन कॉन्स्टंट, व्हेरिएशन कॉन्स्टंट. आपणास फाइंड दी कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन विचारलं होतं, त्याप्रमाणे आपण व्हेरिएशन ऑफ कॉन्स्टंट काढलेला आहे के इक्वल टू 6, आणि इक्वेशन काय येईल आपलं, के वाय इक्वल टू के रूट एक्स, वाय इक्वल टू के रूट एक्स, हे इक्वेशन आहे. तर आता यामध्ये एक्स केची व्हॅल्यू आपण पुट करू, म्हणजे वाय इक्वल टू केची व्हॅल्यू 6 आणि रूट एक्स, हे होईल आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. नेक्स्ट, या प्रश्नामध्ये मित्रांनो, एका शेतातील सोयाबीनचे पीक काढण्यासाठी 4 वर्कर्सला म्हणजे 4 लेबर्सला किती रुपये लागतात, 1000 रुपीज. रिम्युनेरेशन म्हणजे मजुरी किंवा त्यांचं मानधन, म्हणजे 4 वर्कर्सला 1000 रुपीज त्यांचं मानधन होते. तर 17 लेबर्स म्हणजे 17 लेबर्स, आपण 17 लेबर्स जर लावले तर किती मजुरी द्यावी लागेल, एवढंच फक्त काढायचं आहे आपणास. प्रॉब्लेम खूप मोठा दिलेला आहे, पण त्याचं मिनिंग खूप छोटं आहे. रिम्युनेरेशन म्हणजे मजुरी किंवा त्यांची पेमेंट किंवा त्यांचा पगार 4 वर्कर्सचा किती होतो 1000 रुपीज, तर 17 वर्कर्सचा किती होईल ते आपणास कॅल्क्युलेट करायचं आहे. आता येथे काय आहे, आणि डायरेक्ट व्हेरिएशन दिलेलं आहे आपणास, त्यांनी डायरेक्ट व्हेरिएशन आहे, त्यामुळे आपण दी रिम्युनेरेशन त्यासाठी आपण म्हणजे पेमेंट आहे त्यांचं, म्हणजे पी कन्सिडर करू, अँड
the number of लेबर्ससाठी एल कन्सिडर करू आपण. आर इन डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये दिलेलं आहे आपणास. आर इन डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय, पी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल. पी आणि एल यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे, त्यावरून आपणास पीची व्हॅल्यू काढता येईल इक्वल टू के एल. के हा व्हेरिएशनचा कॉन्स्टंट आहे, यावरून केची व्हॅल्यू काय येते, पी बाय एल. आता पीची व्हॅल्यू आपणास 1000 रुपीज, पी इक्वल टू 1000 रुपीज आणि एल इक्वल टू किती दिलेलं आहे, 4. ही व्हॅल्यू याच्यात पुट करू आपण, म्हणजे 1000 आणि डिवायडेड बाय 4 म्हणजे केची व्हॅल्यू देअरफॉर के इक्वल टू हे 250 येईल. केची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. आता आपणास केची व्हॅल्यू मिळालेली आहे 250. एलची 17 आहेत. आता 17 एल इक्वल टू 17. तर आपणास काय काढायचं आहे, पीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. यावरून आपणास हा इक्वेशन पी इक्वल टू के एल, म्हणजे हे इक्वेशन घेऊ शकतो आपण, पी इक्वल टू के एल. आता पीची व्हॅल्यू काढायची आहे, केची व्हॅल्यू 250 काढलेली आपण आणि एलची व्हॅल्यू 17, म्हणजे 250ला 17ने मल्टिप्लाय करू तर हे आन्सर येईल 0.7085 4250. म्हणजे आन्सर येईल आपलं रिम्युनरेशन, म्हणजे मजुरी आहे, ते मानधन आहे, म्हणजे पेमेंट आहे म्हणून रुपीज युनिट येईल आपलं ₹4250 रुपीज. हे काय, रिम्युनरेशन. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.